यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी आज मुंबईत असून सकाळपासून वर्षा निवासस्थानी ठाण मांडून आहेत। उमेदवारी कायम राहावी यासाठी त्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्यात। उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने गवळींची अस्वस्थता वाढली आहे। तर आज दुपारनंतर या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। उद्या मुख्यमंत्री स्वतः या मतदारसंघातील उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी अक्षय भाटकरकडून। अक्षय, भावना गवळी या गेले अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। आपल्याला माहितीच आहे, काल परवा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती। ते देखील थेट नागपुरात जाऊन मात्र या एकाही भेटीच्या दरम्यान त्यांनी कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। कारण की त्यांच्या नावाची जी चर्चा होती यवतमाळ वाशिममधून त्यांना 6व्यांदा उमेदवारी मिळणार का ही जी चर्चा होती, त्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम हा लागताना दिसत होता। याचं कारण म्हणजे भाजपकडून त्यांच्या नावाला प्रचंड विरोध होता, प्रचंड दबाव होता। त्यांच्या जागी दुसरा कोणाचं तरी नाव सुचवावं, त्याला उमेदवारी देण्यात यावी असं देखील भाजपकडून सांगण्यात आल्याची शक्यता होती। त्याच्यामुळेच एकनाथ शिंदेंनी अजूनही यवतमाळ वाशिमच्या खासदारकीची उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही आहे। अगदी उद्या परवापर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आली आहे, तरी देखील अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही आहे। त्याच्यामुळे उमेदवार नेमका कोण असणार याकडे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दुसरीकडे संजय राठोड यांना विचारण्यात आलं होतं, मात्र त्यांनी देखील तयार नसल्याचं सांगितलं। त्यांनी आपल्या पत्नीचं नाव पुढे केलं होतं, त्यांना देखील विरोध झालेला आहे। त्याच्यामुळे आता भावना गवळी नाहीत, संजय राठोड नाहीत, मग नेमकं कोण असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे उद्या ज्यावेळी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्यावेळी आता भावना गवळी हेच फॉर्म भरणार का, त्यांना उमेदवारी मिळणार का की इतर कोणाला उमेदवारी दिली जाणार हे स्पष्ट होईल। त्यासाठीच आज सकाळपासून भावना गवळी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलेल्या आहेत आणि अजून तरी त्यांची भेट झाली नाही आहे अशी माहिती मिळते। मात्र ती आज भेट होईल आणि त्यानंतरच मुख्यमंत्री हे ठाण्याच्या महायुतीच्या मेळाव्याला रवाना होतील। मात्र त्याच्या आधी त्यांची भेट जर झाली तर आजच उमेदवार हा निश्चित होईल आणि उद्या कदाचित स्वतः एकनाथ शिंदे हे फॉर्म भरण्यासाठी, उमेदवार अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित देखील असण्याची शक्यता सांगितली जाते। ठीक आहे अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।